तर शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश चांदूरकर ब्लॉगमध्ये। आज आपण आहे कोडाईकनालमध्ये आणि कोडाईकनाल लेकपासून आपण हार्डली 2 किलोमीटरच्या अंतरावर आपण हे हॉटेल पाहिलं होतं काल रात्री, जे तुम्हाला मी सांगितलं। तर आज काही साईट सीइंग करणार आहे आपण, जसं गुना केव्ज आहे, त्याच्यानंतर मग लेक आहे आणि अजून इतर काही गोष्टी आहेत। पिल्लर एक स्पॉट आहे, त्याच्यानंतर आपण निघून कोईम्बतूरला, कारण आपल्याला आदियोगी फाउंडेशनमध्ये म्हणजे ईशा फाउंडेशनमध्ये आपल्याला रूम मिळाली पाहिजे, नाही मिळाली तर हॉटेल शोधायचं आणि आज रात्रीचा आपल्याला लेझर शो पण अटेंड करायचा आहे। त्याच्यामुळे घाई तर आहे, हे पण बघायचं आहे आणि तिकडे पण पळायचं आहे। तर इकडून लागणारा वेळ इकडनं 5 तास त्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। तर काल रात्री एवढे फॉग वगैरे होते आणि त्याच्यानंतर आताचं वातावरण एकदम वेगळं आहे। तर आता सकाळी आपल्याला प्रॉपर बघायला मिळणार आहे की कसं आहे एक्झॅक्टली कोडाईकनाल। चला बघूया। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। 10 o'clock. ಇಲ್ಲ 12 ಎಲ್ಲ ಕ್ಲೋಸಿಂಗ್ ಟೈಮ್। क्लोजिंग टाइम। थँक्यू। चला आपली गाडी ओपन करू। ते म्हणतात की काल वेज तुम्हाला हॉटेल नाही मिळालं कारण 10 वाजता सगळं बंद होऊन जातं, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि मला काय समजत नाही लँग्वेज, पण मी आय एम जस्ट गेसिंग। दुसरं काय ऑप्शन आहे तुझ्याकडे? काल इकडनं गाडी आणली होती आपण, इकडे खाली परत चढवायची आहे आणि लगेच आपल्याला राईड घ्यायचा आहे, लक्षात ठेव। गुना केव्ज। आज प्रवीण आणि मी दोघांनी ट्विनिंग केलं आहे, हे बघा दोघं सेम। तर आपला प्लॅन आहे आता चॉकलेट घ्यायचा, म्हणजे इथे चॉकलेट छान मिळतात। चॉकलेट घेऊन चॉकलेट बॉय बनणार। अरे थोडं ये तो म्हणजे डार्क हे फर्स्ट क्वालिटीवालं आहे। हे फर्स्ट क्वालिटी म्हणजे 250 रुपये पाव किलो। हे सेकंड क्वालिटी आहे, हे 150 रुपीज पाव किलो, बरोबर ना? थर्ड वन। सेकंड क्वालिटी, थर्ड वन। हे थर्ड क्वालिटी म्हणजे 100 रुपये पाव किलो। चंदनची पण भरतात तिकडे, चंदन पण मिळतं, ते पण बघू आपण। आणि केसांसाठी याच्यामध्ये ऑइल टाकून ठेवायचं काही दिवस, तसंच प्रिझर्व करून ठेवायचं आणि मग नंतर यूज करायचा। बाकी पण भरपूर काय काय ती आहे, पण आपण ती आता तिकडनं विचारून घेऊ, ओटीवरून घेऊ। तर निघालो आपण, विचार होता की लेक वगैरे बघू, पण काय होईल ना, एक ते लेकच्या नादात ना आपलं कोईम्बतूरमध्ये ईशा फाउंडेशनमध्ये लेझर शो मिस होऊन जाईल। जो शिवजीचा मोठा स्टॅच्यू आहे त्याच्यावरती लेझर शो असतो संध्याकाळचा, कारण इथे ट्रॅफिक आहे आणि कववाले रस्ते आहेत आणि ते लोक खूप स्पीडमध्ये, आणि फाईन पण आहे स्पीड कंट्रोलवरती। तर निघू आपण, जास्त हे न करता कोडाईकनाल। आता जाता जाता जो आपल्याला व्ह्यू मिळणार तोच जबरदस्त असणार आहे, तोच आपल्याला फील करायचं आणि जायचं कोडाईकनालसाठी। आपण येऊ एकदा सेपरेट परत, कारण आता तो मोमेंट नाही आहे आता, कारण आपण परतीच्या दिशेने, त्यातल्या त्यात आपल्याला ईशा फाउंडेशनमध्ये महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यामुळे आपण आता निघण्याचा निर्णय घेतला। तर आपला रस्ता इकडनं आपण पुढे जाऊ। काल आपण रात्री ज्या स्पॉटला थांबलो होतो ना, तो स्पॉट बघा, आता एवढी गर्दी झाली आहे, गाडी लावायला जागा नाही लोकांकडे, खूप ट्रॅफिक आहे। सिल्वर बास्केट पार्क। चला ॲटलीस्ट इकडे येऊन आपला एक पॉईंट तरी झाला कमान। पार्किंग लावायला जागा नाही, त्याच्यामुळे आपण निघालेलं बरं। तर आपण निघतोय इकडून। आपण इकडनं ज्या घाटावरून आता एक लेफ्ट घेतलाय 12 किलोमीटर नंतर, हा जातो कोईम्बतूर। आता हा वेगळा घाट आहे। आता जे कोईम्बतूरवरून इकडे येतील त्यांच्यासाठी हा रस्ता, तर त्या गाड्या आपल्याला लागतील। आता कालचा घाट जो आपण खालून वरती चढलो तो नाही आहे आता, हा कदाचित त्याच्यापेक्षा भयानक असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा एकदम सरळ असू शकतो। माझ्यासाठी पण नवीन आहे, आता माहिती नाही, बघू। पण चांगले नवीन रस्ते अनुभवायला मिळणार आहे। तो तर घाट आपण काल पाहिलाच होता, वा सुरुवातच भारी, मस्त दिसतंय रे समोर बघ। वा
थांबून काय करणार आहेस? अरे फोटो काढू ना, किती छान आहे. क्या बात करना, क्या बात करना. काय करून पण नाही बरं झालं गाडी थांबवली. एक जबरदस्त व्ह्यू मिळाला आहे बघा. सुपर्ब. मजा आली. गाडी आपण इकडे पार्क केली आणि हा व्ह्यू आहे आपला तो. अशाच ठिकाणी मला खूप आवडतं, काय माहिती, नो द रिझन, पण छान वाटतं. हे बघा चुलीवरचं ते सुगंध, झाडापानांचा सुगंध, आणि ते पाऊस पडून गेल्यानंतर अजूनच छान वाटतं. दाखवतो इकडे किंवा चकली किती मोठे मोठे आहेत, सुदर्शन चक्रासारखे. अजून पण इकडे खायला काय काय किंवा केक आहेत, केकची व्हरायटी आहेत. आता आपण 2 चिली सांगितलेत आणि 1 बनाना भजी सांगितले. तेल गरम होत आहे. मजा आली. मला अशा ठिकाणी खूप आवडतं असं खायला, थांबायला, आणि व्ह्यू दाखवतो तुम्हाला इकडे. हे बघा सुंदर. थँक्यू. भजी घेतली होती आपण आणि बनाना भजी पण आहे. भजी मला खूप आवडली. जास्त तिखट पण नाही आहे. आणि बनाना भजी किती छान त्याने मस्त केलेलं आहे, एकदम मॅरिनेट करून मग त्याला डीप फ्राय केलेलं आहे. मिरची भजी मला आवडली, ती परत एकदा खायला मी लास्टला. आता बनाना भजीची टेस्ट घेतो. याच्या बाजूला जी साल असते ती फक्त काढावं लागते, जसं आपल्या वालाच्या शेंगाला असते किंवा एवढा रसायन तसं असतं. मी एन्जॉय करतो आपले बनाना भजी. नारळ पाणी प्यायला थांबलोय आपण इकडे. हे बघा कैसा दिया भाई, कैसा दिया? 150 उगाच 150 नारळ पाणी बघितलं तू. हे बघा जागा खूप छान आहे इथं. गुड वाला है. अच्छा आयुर्वेदिक. एज अ बिजनेसमैन यू आर फेल्ड. बोलो कौन सा तोड़ू, ये कौन सा तोड़ू?
यस. आपण टुवर्ड्स कोइंबतूरला जो घाट उतरला कोडाईकनाल वरून, त्याच्यानंतर आपण काहीतरी घाट उतरल्यानंतर काहीतरी 10 किलोमीटर आलो असेल. आता इकडनं आपल्याला मेन हायवे लागतो, तर तो लेफ्ट घ्यायचा आपल्याला. घाट कधी संपला आपला, जवळजवळ 10 किलोमीटर वगैरे नंतर मग आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. आणि राईट साईडला काय येतं बोलला, त्रिची डोंगर पण काहीतरी हो, तिरुचिरापल्ली. आता हा लागला प्रॉपर हायवे. फोर्थ टाइम आहे आता आपण डिझेल भरतोय. आपण ईशा फाउंडेशन जवळ पोहोचायला चालू आहे. इकडे रेट 92.96. हम फुल करायला सांगितलं त्यांना डिझेल. 4370 भरला आपण 47 लिटर. टेन्शन अजून जाईल 800 किलोमीटर. डिझेल आपण फुल केल्यानंतर तुम्ही खाली बघाल तर 94,000 किलोमीटर आपले कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे या गाडीचे. तर ट्रिप ए 2163 किलोमीटर आपले पूर्ण झाले. त्यांनी आतापर्यंत एव्हरेज दिला आपल्याला 16.7चा. तर टोटल आपण 41 आवर्स गाडी चालवली, आणि ते पण एव्हरेज 52च्या स्पीडने, म्हणजे घाट हायवे सगळं पकडून. आणि आता जेवढं आपण डिझेल भरलंय त्याच्यामध्ये 742, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच जाईल. 742 किलोमीटर जाईल असं. अजून एकदा बहुतेक लास्ट भरावं लागेल. चलो चालू करू आपण. मेन हायवे पासून आपल्याला इकडे जायचं आहे. आदली योगी इकडनं चालू होऊन जातं. वे टू ईशा योगा सेंटर लिहिलं इकडे. 9 मिनिटावरतीच आहे. जर आपल्याला हॉटेल नाही मिळालं तर आम्हाला परत बाहेर यावं लागणार आहे. हॉटेल्स नाही आहे आमच्याकडे आता. आणि जे ईशा फाउंडेशनमध्ये जे त्यांचे रूम्स आहेत ते सगळे फुल आहेत. आम्ही ऑनलाईन कंटिन्यू चेक करतोय. काल मिळालं होतं तसं. जर कोणी कॅन्सल केलं आणि आपल्याला मिळालं तर अतिउत्तम, पण तसं काही चान्सेस दिसत नाही आहे. म्हणून आम्ही अजून काय हॉटेल बुक नाही केलेत. आता डायरेक्ट आपण तिकडे चाललो. आता उजेड आहे तोपर्यंत सगळं बघून घेऊ. आणि उद्यासाठी आपल्याला सूर्यकुंड स्नानसाठी यायचं आहे आणि ज्ञानलिंगमसाठी. त्याप्रमाणे मग आपण तयारी करून घेऊ. आज काय जे काही इन्स्ट्रक्शन असेल ते. मग उद्याच आपल्याला संध्याकाळी निघायचं टुवर्ड्स उटी आणि मैसूर. हे काय इथून आलो आतमध्ये. गेली जस्ट गेट मध्ये. आता इकडनं कळेल आपल्याला सगळं. 30 रुपीज पार्किंग आहे इकडे. आणि ऍक्च्युली आहे पार्किंग बऱ्यापैकी. अजून 1 तास आहे. 6 ते 8 पर्यंत यांचा टायमिंग आहे. तर आपण बरं झालं लवकर आलो. उजेडामध्ये फोटो वगैरे काढतील, जरा व्यवस्थित बघता येईल. उजेडामध्ये कसं असतं, अंधेरामध्ये कसं दिसतं, खूप फरक आहे. इन्फॉर्मेशन सेंटर तिथे आहे. आहे ते प्रॉपर गाईड करतात कुठे तुम्हाला जायचंय कुठे नाही जायचंय. अरे इथेच भारी होईल इथे गाडी लावली तर. इथून रस्ता आहे बाळा. रस्ता आहे तो. अरे हा इकडे हा रस्ता आहे. गाडी येते ना तिथून.
काय गाडी उभी आहे समोर. कशाला काढेल तो मागे पुढे का बरीच पार्किंग आहे. पार्किंग लावली आपण. खूप मस्त जागा आहे हे बघा. खूप मोठी पार्किंग पण आहे आणि आपलं पहिलं दर्शन. वा, किती दिवसापासून मी विचार करत होतो आणि फायनली तो दिवस आला. पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. डेली शेड्यूल. ज्ञानलिंगम ओपन फ्रॉम 6:30 AM to 8 PM. त्याच्यानंतर मग लिंग भैरवी ओपन फ्रॉम 6:30 to 1:20 PM आणि परत ब्रेक आहे मध्ये. अभिषेकम आणि फ्री योगा सेशन 9:30 to 4 PM. तीर्थकुंड सूर्यकुंड जेंट्स अँड लेडीज ओपन फ्रॉम 7:30 to 8 PM. वा, ही सगळी इन्फॉर्मेशन आहे दाखवतो. म्हणजे सूर्यकुंड हे फक्त जेंट्ससाठी आहे आणि अजून एक आहे जे चंद्रकुंड बोलतात ते लेडीजसाठी आहे. तर टायमिंग सांगायचं सेम आहे, सांगायचं वेगवेगळं आहे आणि इथे असं स्टिक न बोलता ना, इथे डिसिप्लिन आहे. त्याला आपण स्टिक न बोलू शकत, तिथे डिसिप्लिन आहे प्रॉपर प्रत्येक गोष्टीसाठी. तर हे बघा, हे सूर्यकुंड आणि ज्ञानलिंगमवरती जो आपल्याला महादेवची हे दिसते पिंड, ती चंद्रकुंड लेडीजसाठी आणि लिंग भैरवी आणि याचा टायमिंग इकडे आहे. मला बोलू नको. इथे आम्ही फ्री योगा सेशन अटेंड करायला चाललो. म्हणजे व्हिडिओ आहेत सद्गुरूंचे आणि पण तिकडे आता आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की त्यांनी मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नाही आहे बाकी कुठेच ठिकाणी. तर उद्या आम्ही ज्यावेळेला ईशा फाउंडेशन आतमध्ये जाऊ त्यावेळेला काहीच अलाउड नसणार आहे. इथे आता योगा सेशनचे व्हिडिओ आम्हाला दाखवणार आहे. सेशन आहे इकडे, आम्ही असं बसलो. नंदी किती सुंदर आहे बघा. तुम्ही यांना फीड करू शकता. इथे 50 रुपीज. खूप छान वाटतं. म्हणजे काय हो, शब्दच नाही आहे ॲक्च्युली. आदियोगी म्हणजे तुम्हाला मी सांगतो काय ते. ईशा फाउंडेशन हे स्पेसिफिकली योगासाठीच स्थापन करण्यात आलं होतं. पण योगाचे मेन गुरु आणि ज्यांनी योग साधनाला स्थापित केलं ते म्हणजे महादेव. त्यामुळे त्यांचं इथे भव्य दिव्य असं स्टॅच्यू आहे. विश्वास नाही बसत आहे मी आज खरंच इकडे आलो आहे ते. मी आतापर्यंत इतर लोकांच्या यूट्यूबमध्ये किंवा इन्स्टाच्या रीलमध्ये बघत होतो किंवा फोटोमध्ये स्टेटसमध्ये आणि आज स्वतः आलो इकडे. वा, जे ध्यान पोस्चरमध्ये महादेव आणि ते पण सची ह्यूज भव्य अशी मूर्ती आहे. दिवसाची इच्छा होती. म्हणजे खूप दिवसापासून माझा प्लॅन चालू होता की येणार आहे म्हणजे असा प्लॅन झाला होता की जगन्नाथपुरीवरून इथे बाईक राईड करून येणार. पण महादेवाची इच्छा वेगळीच होती आणि आज मी साक्षात इथे येऊन पोचलेलो आहे आज आणि बघतोय खूपच वेगळं वाटतं. आता थोड्यानी लेझर शो चालू होणार आहे, त्यासाठी आपण वाट बघतोय.